आता सवय लावून घ्या, आता रोज असंच चालणार रे. आनंदी, हे घे. आणि आता तू पुस्तक वाचत बस, मी आले. आई तू कधी जेवणार? बाबा आले की. बाबा कधी येणार? लवकरच येईल. काय सांगू तुला, माझी भावना माझ्याशिवाय उपाशीच असेल. तिला सोडून कसा जेवू मी? अरे काय हवंय? ना मग मगाशी खीर बनवलीस ना, तो वेंकी सुटून आला म्हणून, ती दे ना, जेवायला बसलो आता. अहो नैवेद्यासाठी बनवली होती ती, देवापुढे ठेवली. हा मग काय आलं? अगं जो माणूस या घरात किराणा भरतोय त्याला तरी निदान खाऊ दे ती खीर, जाण ती खीर. वेळ काय काळ काय, काही ताळतंत्रच नसतं वागण्याला ह्यांच्या. आई तुला हवी आहे का थोडी? नको. एक मुलगा सुटून आला तरी दुसरा तुरुंगात गेलाय ना रे. तुला हवी आहे ना, तू खा. हा म्हणजे वाया नको जायला. हे वीणा, हे काय बनवलंयस? हा ही खीर बघ कशी लागते ही. आई अगं नाचली वाटतं ही. हा? मी तर ताज्या दुधाचीच बनवली होती. नीट गरम केलं होतंस ना? हो आई. अरे देवा, तिन्ही सांजेला असं दूध नासणं चांगलं नाही ग. देवा आता आणखीन कुठली विपदा नको. लक्ष्मी, हा वेंकी कुठे बाहेर गेलाय का तू? नाही खोली ते हाक मारली मी त्याला. येईल नाहीये खोलीत, मी तिकडनंच येतोय. नाहीये म्हणजे जरा बघ बाई. अहो नाही, येईल इथेच कुठेतरी असेल. लक्ष्मी, अगं तू जेवायला बसूया असं म्हणालीस ना, म्हणून त्याच्या खोलीत गेलो. म्हटलं त्याला बरोबर घेऊन येऊ. तो खोलीत नाहीये, इतर कुठेही नाहीये. अगं अंगणात पण नाहीये. तो कुठे गेलाय? अहो असेल, येईल. आई, बाबा, हा. अंगणात चपलाही नाहीये त्यांच्या. अरे म्हणजे बाहेर कुठे गेला तू? आरतीला माहित असेल का? नाही ते ती तर देवळात गेली आहे ना, नवस फेडायला गेली आहे. अरे देवा, आता हा न सांगता कुठे गेला? लक्ष्मी, अगं एवढी काळजी करण्याची काही गरज नाहीये. असेल कुठेतरी आसपास. मी बघून येतो. हा बघा जरा. हो आलो. चल. वीणा, फोन लाव त्याला, फोन लाव. पटकन पटकन चल. देवा काळजी घे बाबा व्यंकीची. आता आपण आपल्याच माणसांच्या मैताची लाकडं रचल्यावर सुटकी चेहरे करून काय उपयोग? काय समजतंय का? काय येणार आहे लोका? स्वतःच्या चुकीचं खापर दुसऱ्यांच्या डोक्यावरती फोडायची सवय राजकारणालाही असतेच असते. राज, तुझे आजोबा तसे नव्हते बर का. आता कोण आले? मी जातो.
दिराज कोण आले रे? व्यंकी दादा अरे व्यंकी दादा अरे तू का माफी मागतोय? यात तुझी काय चूक आहे? पण मुळात हा आत गेल्यापासून या घरात कोर्टाचा खेळ सुरू झाला. तुझ्या बहिणीने भलेही मुद्दामून नसेल केलं ना, तरी आज आमचा सिद्धू जेलमध्ये. सिंचना अगं तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? काय बोलते म्हणजे? काय बोलायचंय तुला? मग हळू आवाजात का बोलतोयस? मोठ्याने बोल ना सगळ्यांसमोर. अहो अहो का मारताय पण तुम्ही त्याला? याला पाहून डोकं सटकतं माझं. मग हा राग त्याच्यावर काढणार नाही तर कोणावर काढणार? कोण कुठला रस्त्यावरचा उचलून आणला दळवींनी याला घरी? नाहीतर काय, दुसऱ्याची बॅच स्वतःच्या गळ्यात बांधून घ्यायची नाहीतरी सवयच आहे दळवींना.